माझं नाव आहे शामली विकास दिघे. नेताजी सुभाषचंद्र बोस. दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंडची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. तेथील जनताही युद्धाला त्रासली होती. त्यामुळे इंग्लंड अडचणीत आले होते. या परिस्थितीचा फायदा घेऊन राष्ट्रीय सभेने ब्रिटिशांविरोधी सशस्त्र आंदोलन सुरू करावे असा प्रचार सुभाषचंद्र बोस यांनी केला. त्यामुळे ब्रिटिश सरकार धास्तावून गेले. सरकारने सुभाषचंद्र बोस यांना अटक करून कारागृहात डांबले. तेथे त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे पुढे त्यांना कोलकात्यातील त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले. तथापि सुभाषचंद्र बोस वेषांतर करून ब्रिटिशांच्या तावडीतून शिताफीने निसटले व जर्मनीची राजधानी बर्लिन येथे गेले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी जर्मन सरकारची मदत मिळावी म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी प्रयत्न केले. त्यांनी युरोपमधील भारतीय जनतेला संघटित करण्याचा प्रयत्न केला. बर्लिन येथे आझाद हिंद रेडिओ केंद्र सुरू केले. या केंद्रावरून वेळोवेळी केलेल्या भाषणात त्यांनी भारतीयांना स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष करण्याचे आवाहन केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली आझाद हिंद सरकार स्थापन झाले. या सरकारला जपान, जर्मनी, इटली इत्यादी राष्ट्रांनी मान्यता दिली. अंदमान व निकोबार बेटांचा ताबा घेऊन आझाद हिंद सरकारने तिथे तिरंगा फडकावला. अंदमानला शहीद व निकोबारला स्वराज्य अशी नावे दिली. जय हिंद. भारत माता की जय.